तर सांगलीतल्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडतीये आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे। जवळपास 25,36,065 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। त्यामुळे आता किती मोठ्या संख्येने हे मतदार बाहेर पडतात आणि आपला राज्याचं भवितव्य डिसाइड करतात ते बघावं लागणार आहे। 25,36,065 मतदार आहे सांगली जिल्ह्यातले 8 मतदारसंघांमध्ये ते मतदानाचा हक्क बजावतायत आणि इथल्या मतदानाचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संजय देसाई यांनी। मतदानाला आता प्रत्यक्षपणे सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की सकाळपासून आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आता मतदार आपल्या मतदान यायला आलेले आहेत। सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 25 लाख मतदार आहेत ते मतदान करणार आहेत। सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील आज मतदान होत आहे। जिल्ह्यातील 25,36,065 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यासाठी जवळपास 2,482 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आले आहेत। 12,82,276 पुरुष आहेत तर 12,53,000 महिला आहेत यांचा समावेश आहे। तर मतदानाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस दक्ष सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 8 विधानसभापैकी त्यात जवळपास 2 विधानसभा हे आपल्याला प्रतिष्ठेची मानली जाते। त्यामध्ये तासगावमधील आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि संजय काका पाटील जे 2 वेळा खासदार होते, यावेळी ते पराभूत झाले होते, तरीसुद्धा ते विधानसभेच्या उमेदवारासाठी उभे आहेत आणि तिथंच मोठ्या प्रमाणात टशर होणार आहे। पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी पोलीस सुद्धा दक्ष झालेले आहेत। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।